नमस्कार. मी आज तुम्हाला दाखवणार आहे अमेरिकेतलं एक भन्नाट असं रेस्टॉरंट ज्याचं नाव आहे बफेलो वाईल्ड विंग्स. आता तुम्हाला नाव बघून असं वाटेल बफेलो म्हणजे काय, आता इथे म्हशी खातात का? तर नाही, इथे मिळतात चिकन विंग्स. पण नाव बफेलो का पडलंय तर त्याच्या मागे एक हिस्ट्री आहे. अमेरिकेमध्ये ना न्यूयॉर्क नावाचं राज्य आहे. हो, आय नो, राज्य आहे ज्याच्यामध्ये न्यूयॉर्क नावाची सिटी पण आहे. त्याच राज्यामध्ये बफेलो नावाची सिटी आहे जिथे एक चिकन विंग्स मिळायचे. ते चिकन विंग्स खूप प्रसिद्ध झाले त्याच्यामध्ये वापरल्या गेलेल्या सॉसमुळे, आणि त्याचं इन्व्हेन्शन त्या बफेलो सिटीमध्ये झालं होतं, म्हणून त्या चिकन विंग्सला नाव मिळालं बफेलो वाईल्ड विंग्स. आणि त्याच नावाने एक प्रसिद्ध रेस्टॉरंट सगळ्या अमेरिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. आता या रेस्टॉरंटमध्ये जर तुम्ही मेनू बघाल ना तर ऑफकोर्स त्यांची फेमस जे आहेत ते आहेत चिकन विंग्स, आणि त्या चिकन विंग्ससोबत मिळणारा सॉसमध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत, बट ऑफकोर्स फेमस सॉस आहे बफेलो वाईल्ड विंग्सचा. पण मी तुम्हाला ना ह्याचं विशेष इंटेरियर दाखवते. ॲक्च्युली या रेस्टॉरंटला स्पोर्ट्स बार असंही म्हणतात, कारण की इथे जर तुम्ही भिंती बघाल किंवा जे मध्ये जे इंटेरियर बघाल तिथे तुम्हाला सगळीकडे मोठ्या मोठ्या टी व्हीच्या स्क्रीन बघायला मिळतील, आणि प्रत्येक टी व्हीवरती एक वेगळा गेम चाललेला दिसेल. तर थोडक्यात काय, अमेरिकन्सला ना गेम्सची खूप आवड आहे. स्पोर्ट्स खेळणं, स्पोर्ट्स बघणं हे त्यांच्यासाठी खूप मोठं एंटरटेनमेंट आहे. त्यामुळे या बारमध्ये ते खास वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स पूर्ण टी व्हीवरती चालवतात. म्हणजे तुम्हाला जे आवड आहे ते तुम्ही बघत बसा, कोणत्याही टी व्हीवरती तुम्हाला वेगळं बघायला मिळेल. आता येऊयात तिथे मिळणाऱ्या फूडवरती. तर मी घेतला होता एक रॅप आणि महेशने घेतले होते चिकन विंग्स. मला टेस्ट तशी छान वाटली, मला फार काही अशी भन्नाट वाटली नाही. म्हणजे हे जे रॅप्स किंवा हे चिकन विंग्स आहेत हे बाकीच्याही रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला सिमिलर स्टाईलने मिळून जातात. पण हे रेस्टॉरंट जर तुम्हाला स्पोर्ट्सची आवड असेल तर इथे येऊन मस्त टाईमपास करत जेवण करू शकता.